आपण चिकन बॉल ग्रेव्ही बनवणार आहोत. त्याकरता मी चिकन अर्धा किलो घेतलं आहे आणि त्याला मी थोडं मिक्सरला फिरवून घेतलं आहे. अशा पद्धतीने बोनलेस चिकन होतं. आणि गरम मसाला घेतला आहे. गरम मसाल्याची पूड घेतली 1 चमचा. थोडीशी हळद घेतली आहे. कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला घेतला आहे 1 मोठा चमचा. अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे. आता आपण ह्याला सगळं मिसळून घेऊया. व्यवस्थित मॅश करायचं घेऊया आणि ह्याचे आपण छोटे छोटे बॉल करून तेलात तळूया. आपण मीठ व्यवस्थित असं पसरून घेतलंय. मसाले मिक्स केले. आता मीठ पण मिक्स करणार आहोत. त्यासोबतच आपण बेसन पीठ 2 चमचे घेतलंय तेही मिक्स करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण गोळे करून घेणार आहोत. असं छोटंसं घेऊन हाताला जर चिटकत असेल तर तेल लावून घ्या. जरासं अशा पद्धतीने गोळे करायचे. आणखीन एक दाखवते तुम्हाला. असे घ्यायचे आणि आपला असं गोल 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 गोळे करायचे. हो, आता आपण अशाच पद्धतीने सर्व गोळे करून घेऊया. आपण हे बॉल तेलामध्ये टाकून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती एकदम हे करणार आहोत. त्याला मीडियम गॅसवरती आपण 2 ते 3 मिनिटे असंच ठेवूयात. नंतर पलटी करूया. आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत. 2-3 मिनिटे नंतर पलटलाय. आणखी 2-3 मिनिटानंतर आपण काढून घेणार. आपण हा काढून घेऊया. चिकन बॉल आपल्या अशा पद्धतीने तळून घेतलेत. अशाच पद्धतीने बाकीचे मी तळून घेते. आपण तेलामध्ये तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी आणि काळी मिरी टाकून घेतले. खडे मसाले टाकून घेतले. हे खोबरं वाटून घेतलं होतं तेलामध्ये भाजून. कांदा, खोबरं, खसखस आणि धने हे सगळं आपण भाजून वाटून घेतलंय मिक्सरला. हे वाटण थोडा कांदा लसणाचा मसाला घाल. थोडीशी हळद घातली का. थोडंसं लाल तिखट घातलं कलरसाठी म्हणून. आपण व्यवस्थित त्याला परतून घेणार आहोत. आता आपण 2-3 मिनिटे ह्याला परतून घेऊया. मसाले सगळे मसाले भाजून झाले. त्यात एक टमाटा पण बारीक वाटून टाकलाय. आता आपण पाणी घालणार आहोत. आता ग्रेव्हीला मी इतकंसं पाणी घातलंय. आणखीन थोडंसं घालते. तुम्हाला किती पाहिजे तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आपण. आता आपण ह्याला उकळी येते तर आपण हे बॉल पण टाकून घेणार आहोत. आपण हे बॉल तळलेले होते चिकनचे ते आत सोडत आहोत ग्रेव्हीमध्ये. अशा पद्धतीची ग्रेव्ही केली आहे.
आपण याला एक 5-7 मिनिटे बारीक गॅसवरती ठेवणार आहोत. आपण चिकन बॉल ग्रेव्ही तयार झाली आहे, ती आपण सर्व करून घेतो.